गुड मॉर्निंग, सुप्रभात. इंडिया अनलिमिटेड डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. एस रविराज शिंदे, वृत्तनिवेदक, इंडिया अनलिमिटेड डिजिटल न्यूज चॅनलवर दिवसभराच्या घडामोडी आपल्याला प्रत्कर्षाने आपल्यासमोर मांडत आहे. तर काल महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या अनियमित कारभाराबाबत. जे अनियमित कारभार असा आहे की ठाणे महानगरपालिकेचे नगराभियंता पी सोनग्रा यांना मी काल थेट फोन केला. तो असा की माझ्याजवळ जी काल माहिती आली की ठाणे महानगरपालिकेने जांभे नाकावरील मार्केटच्या मागे आणि तलावाबाई समोर, मासुंदा तलावाच्या समोर, जिथून फ्लायओव्हर स्टार्ट होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फ्लायओव्हर स्टार्ट होतो, तिथे असलेले शिवाजी मैदान ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासाची साक्ष देणार आहे, जे 1960च्या आधीपासूनचं. या शिवाजी मैदानामध्ये जुनं क्लॉक टॉवर होतं. या शिवाजी मैदानामध्ये जुनं क्लॉक टॉवर होतं. जे क्लॉक टॉवर जुनं होतं इतिहासकालीन, ते जमा झालं. ठाणे शहराचं जेव्हा रुपडं बदललं, टी चंद्रशेखर आले. ठाणे शहराचं रुपडं बदललं, टी चंद्रशेखर आले. रस्ता रुंदीकरण झालं, रस्ते रुंद झाले. ठाणे हे बहुउद्देशीय शहर झालं. आणि शिवाजी मैदानातलं क्लॉक टॉवर, शिवाजी टॉवर, शिवाजी मैदानातलं क्लॉक टॉवर, शिवाजी टॉवर हे चंद्रशेखर साहेबांनी 1997 साली रोड वायडिंग मोहीममध्ये नव्याने नूतनीकरणासाठी तोडलं. जे धोकादायक होतं त्या काळी ते तोडलं आणि नवीन बांधलं. नवीन क्लॉक टॉवर बांधला. शिवाजी मैदानातलं शिवाजी टॉवर क्लॉक टॉवर बांधलं. पण या शिवाजी टॉवरचं धर्मवीर आनंद दिघे नामकरण केलं. आता धर्मवीर आनंद दिघेंचं नाम करण्यामागे उद्देश काय आणि धर्मवीर आनंद दिघेंचा इतिहास काय, प्रथमतः ठाणेकरांनी तपासावा, पाहावा. याचा अर्थ धर्मवीर आनंद दिघे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे होते का, हा प्रश्न निर्माण होतो. धर्मवीर आनंद दिघे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे होते का? धर्मवीर आनंद दिघे हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही मोठे होते का? इतिहासातले ज्याने स्वराज्य घडवलं, स्वराज्याच्या पताका लावल्या, ज्याने आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत असे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी मैदानातले शिवाजी क्लॉक टॉवर हे नाव बदलून धर्मवीर आनंद दिघे ठेवलं. एक शोकांतिका आहे. म्हणजे ठाण्यामध्ये नक्की हे ठाणं कोणाचं आहे का कोणाच्या मालकीचं आहे काही कळत नाही. कारण की चंद्रशेखर साहेबांनी बांधलेलं क्लॉक टॉवरला 28 वर्ष झाले. क्लॉक टॉवर कुठल्याही प्रकारे स्ट्रक्चरली धोकादायक नसताना देखील त्याच्यावर नवीन प्रस्ताव बनवलेला महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीमधून, या विशेष निधीतून बनवलेला प्रस्ताव एप्रिल 2025मध्ये वर्क ऑर्डर दिली, कार्यादेश दिला. आणि हे क्लॉक टॉवर, धर्मवीर क्लॉक टॉवर हे आत्ता, ज्या आधीचं शिवाजी टॉवर, आत्ताचं धर्मवीर क्लॉक टॉवर हे आत्ता जुलैमध्ये तोडलं. जून जुलैमध्ये तोडलं, सॉफ्ट डिमोलिशन केलं. आणि या क्लॉक टॉवर तोडलेल्या ठिकाणी मातीचे परीक्षण करण्याचं काम, म्हणजे खुदाई करून मातीचं परीक्षण करणं, टेस्टिंग चालू होतं. जर ठाणे महानगरपालिकेने एखाद्या कामाला वर्क ऑर्डर दिली, काम चालू झालं, तर त्याच शिवाजी मैदानाच्या जागेवर येणाऱ्या नवरात्रोसाठी, जायंट व्हीलसाठी 9 दिवसासाठी भाड्याने दिलं गेलं आहे. परंतु नक्की भाड्याने कोणी दिले? जय आंबे ट्रस्टने दिले
या ठाणे महानगरपालिकेने दिले आणि त्याचं भाडं कोण घेणार? जय आंबे ट्रस्ट घेणार की ठाणे महानगरपालिका घेणार? तर तुम्हाला सांगू इच्छितो की टेंबी नाक्यावरील नवरात्रोत्सव जय आंबे ट्रस्टचा जो माननीय धर्मवीर आनंद दिघे यांनी चालू केला, 40 वर्षाची परंपरा आहे, जो 1985 पासून चालू केला धर्मवीर आनंद दिघेने जय आंबे ट्रस्टच्या वतीने नवरात्र देवीचा उत्सव चालू केला. तो आस्थागत धर्मवीर आनंद दिघे यांचं महानिर्वाण जरी झालं ते आस्थागत तो 40 वर्षाची ही परंपरा इतिहास चालू आहे. ही परंपरा इतिहास आपण जे बोलतो हे आपण घडवतो, माणूस घडवतो. देव दानव घडवत नाही, तर माणूस घडवतो. इतिहास परंपरा माणूस घडवतो. परंतु सांगायचा मुद्दा आहे की देवी जय आंबे ट्रस्टतर्फे कुठे बसते? टेंबी नाक्यावर बसते. बरोबर आहे. टेंबी नाका ते शिवाजी मैदान 1 किलोमीटरचं ते 2 किलोमीटरचं अंतर आहे. टेंबी नाक्यावर जी देवी बसते जय आंबे ट्रस्टची, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची, त्याशिवाय त्या टेंबी नाक्यावर जी देवी बसते जय आंबे ट्रस्टची, धर्मवीर आनंद दिघे देवीची 40 वर्षाची परंपरा आहे, त्या देवीचं अंतर आणि शिवाजी मैदानानंतर 1 ते 2 किलोमीटरचं आहे. आणि हे शिवाजी मैदान मासुंदा तलावासमोर येतं आणि हे शिवाजी मैदानातले क्लॉक टॉवरवरती आता कार्यादेश देऊन महापालिकेचं काम चालू करण्यात आलेलं आहे. आणि काम चालू करत असताना ते काम अनधिकृतपणे बंद करून त्या ठिकाणी अनधिकृतपणे जायंट व्हील्ससाठी जागा दिलेली आहे. आता बघा, पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये ती जागा भुसभुशीत झालेली आहे आणि त्या जायंट व्हीलवर जे जायंट व्हील जे मोठ्या प्रमाणात उंच असतं, हायटेड असतं, 100 फुटाच्या एवढं उंचीचं असतं, ते जायंट व्हील तिथे बसवलं जातं. आणि ते जायंट व्हील बसवल्यानंतर जे भुसभुशीत झालेली सॉईल आहे, माती आहे, त्याच्यामुळे त्या जॉईंट व्हीलचं जे काही फिटिंगचे स्क्रूज आहेत, जर काही लूज झाले, काही घटना घडली तर काही होऊ शकतं. भविष्यामध्ये सांगता येत नाही, कधी काय घडेल. जर घडलं तर होणाऱ्या अपघाताला जबाबदार महापालिका राहणार आहे का? महापालिका नगराभियंता राहणार आहेत का महापालिका आयुक्त राहणार आहेत का? आता ॲक्टिंग चार्ज माननीय ठाणे महानगरपालिका आयुक्त हे सुट्टीवर आहेत आणि त्यांचा चार्ज हा ठाणे महापालिका आयुक्त रजेवर आहेत. त्यांचा चार्ज कार्यभार हा जिल्हा कलेक्टर श्रीकृष्ण पांचाळ या साहेबांकडे दिलेला आहे. तर आज मी त्यांना विचारणा करणार आहे की पत्राद्वारे की नक्की काय आहे. जर एखाद्या कामाला वर्क ऑर्डर दिली जाते तर तो प्रतिबंधात्मक भाग होतो, तिथे कुठलंही काम दिलं जात नाही. हा परस्पर त्या जागेवर महापालिका भाड्याने जायंट व्हीलसाठी जागा कशी देते किंवा जय आंबे ट्रस्ट कशी काय देते, त्यामुळे नक्की याचं भाडं कोण वसूल करणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी ते तात्काळ दिलेलं काम बंद करावे, नाहीतर मी आता सोमवारी जिल्हा कलेक्टर समोर पुन्हा अर्धनग्न उपोषण करेल. एवढं लक्षात घ्या. मी आता जिल्हा कलेक्टरपुढे सोमवारी पुन्हा अर्धनग्न उपोषण करेल. मी जिल्हा कलेक्टर समोर पुन्हा अर्धनग्न उपोषण करेल. हे माझी नोंद. ठाणे महानगरपालिका आयुक्त तथापि जिल्हा कलेक्टर यांनी घ्यावी, एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.